साहेब तुमचा व्हिडिओ मी आता बघितला. काल तुम्ही अंदाज दिला की समज 14 सप्टेंबर पासून पाऊस कमी होईल म्हणून जोर. तर हो. त्याचं आजपासूनच थोडक्यात चांगलं ऊन पडलं साहेब कडक. नाही, पण आज कडक ऊन पडलं, पण अडीच तीन चारच्या दरम्यान खूप पाऊस पडला. परत का? दररोजच पाऊस येणार आहे. म्हणजे आपलं ना, हो. जालना आपलं मराठवाड्यामध्ये 14 तारखेपर्यंत आहेच असं ऊन पडेल आणि पाऊस येणार. हा साहेब. संध्याकाळच्याला पाऊस हजर होणार, म्हणजे ठरलेलंच राहणार 14 तारखेपर्यंत मराठवाड्यात. हो. विदर्भात सेम परिस्थिती, पूर्व विदर्भात म्हणजे 3 विभागात असंच राहील 14 तारखेपर्यंत. हो साहेब. तुम्ही मागील पण एका व्हिडिओत सांगितलं होतं की समज 12-13 पर्यंत दर्शक जोर जरी म्हणेन 13-14 पासून पुढे म्हणजे कोल्ड होईल. मागील पण अंदाज सांगितलं होतं तुम्ही. हो, सांगितलं होतं ना. हो. हो साहेब, 100% ठरला साहेब तो अंदाज. आणि इकडे पण साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप पाऊस झाला साहेब इकडे आमच्या जालना जिल्ह्यात पण. आणि आता याच्यानंतर ना, एक मिनिट तुम्हाला सांगतो, कॅलेंडरवर सांगतो, लिहून ठेवलेलं आहे. हो हो. 23, 24, 25 ला पाऊस येईल बघा. आता नंतर जी तारीख आहे त्याच्या लिहून ठेवलेली. 23, 24, 25 सप्टेंबर. हो, ते नंतर येईल. आता म्हणजे हेच नंतर थोडी उघाड देईल आता शेतकऱ्याला सोयाबीन आपलं उडीद हा. काढायला. हो साहेब, आता ते पण खूप गरजेचं आहे साहेब. आणि पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हो हो. लातूर, उस्मानाबाद इकडं मात्र 9लाच उघडेल तिकडला पाऊस. उद्या समज. हो, उद्याच्या दिवस राहील. परवा 10 पासून मग क्लिअर होईल तिकडं. हो हो. म्हणजे साहेब आता समज आता तुम्ही सांगू लागले की आता 13-14 सप्टेंबरला 14 सप्टेंबरहून पुढे कमी होईल आणि 23 पासून परत पाऊस येईल. तर साहेब चांगला म्हणजे पाऊस चांगलाच पडेल साहेब परत आहे ना मग. हां, मग ते जोराचाच पाऊस पुन्हा वडील आले एक करणारा. हा, म्हणजे आवश्यकता पण असतेच म्हणा, कारण की शेतातील मालांना सुकते की त्यावेळेस पाऊस आला की म्हणजे एक पोषक त्यांना भेटतं समज. हो. हो साहेब, तुम्ही ते पण सांगितलं सुरुवातीलाच की यावर्षी बरसात खूपच चांगली राहणार आहे. 100% साहेब खूपच बरसात भारी राहील यावर्षी. यावर्षी ना सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. मी पहिल्यापासून म्हणेन ना, सरासरीपेक्षा हो, जास्त खूप पाऊस जास्त पडेल. पडला साहेब सरासरीपेक्षा. अं, आता 30% सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला यंदा. हो. आता साहेब गेल्या वर्षी जायकवाडी धरण मला तरी वाटतं सप्टेंबरमध्ये 35 का 40% भरलं होतं. हो. डायरेक्ट आता 90च्या प्लस गेलं ना. नाही, आता झालं, आजच्यानं झालं 96% झालंय. म्हणजे 100% झालं साहेब. तुमचा 100% झाला. आणखीन ना दररोज एक एक टीएमसी वाढायलंय ना. झाला आणखीन. आज किती तारीख आहे? 8 तारीख आहे साहेब, आणि तुम्हाला एवढं पण लक्षात 8 नाही. आहे ना. हो. आणि तुम्ही तर आपल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं साहेब, मागील एखादी आता 8 दिवसापूर्वी सांगितलं तुम्ही. म्हणजे 1-2 सप्टेंबरला सांगितलं होतं, 10 सप्टेंबरला धरण भरून जाईल म्हणे. हो, बसून जाईल. तर हो. भरलंय समजा, टक्केवारीने ते भरलंय समजा ते. हो, हो, हो. नक्कीच साहेब. हां. आता उद्या परवा 10 तारीख आहे ना आता. हं. आता राहिलेले पुन्हा आणखीन काही काही धरणं आहेत ना, ते तर डबल भरले ते. हां, ते सोडून दिले ना, पाणी सोडलं होतं ना त्यांचं. हो. सिद्धेश्वर धरण म्हणलं होतं ना भरण, सोडलं पाणी काल. हां, सिद्धेश्वर ते पण सांगितलं साहेब तुम्ही. सिद्धेश्वर आणि ते कोयना तर भरूनच गेलं ना, ते ते पण हो. सांगितलं तुम्ही. नाही, आणि पुन्हा त्याच्यानंतर माजलगावचं आहे ना, हो, हो. त्याच्यात 1.5 दिवसातच 18% पाणी आलं. लय भरपूर भरलं साहेब मग. हो. हो, हो. साहेब आता हिंगोली जिल्ह्यात समज आता पहिला जास्त पाऊस झाला. तुम्ही सांगितलं होतं की परत हिंगोली जिल्ह्यात पहिल्यासारखाच. हिंगोलीत आहे ना आता हे पाऊस आहे ना. हो का? किती हिंगोली जिल्ह्यात ना आता ना उद्याचा पाऊस आहे. हो. तिथं 14 पर्यंत आहे पाऊस. साहेब काही अतिवृष्टीचा वगैरे इशारा म्हणजे काही जिल्ह्यांना परत. मग अमरावती, बुलढाणा, हो. अकोला, वर्धा, नागपूर तिकडे मग आपल्याला जसा पाऊस पडला का हो, हो, हो. तिकडे आता तसा पडणार आहे. 12, 13, 14 हां. आणि आपल्याकडे साहेब इकडे काही अतिवृष्टी इकडे जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर. तिकडे नाही होणार. काय होईल तुमच्यापासून पलीकडे होईल, म्हणजे ते आपल्या जळगावच्या भागाकडून हां, समजा पाऊस. जळगाव समज जळगाव तिकडे. हो. बरोबर आहे. तेच म्हणलं साहेब आमच्याकडे म्हणजे एवढा पण पहिला झाला खूप मोठा झाला साहेब इकडे जालना जिल्ह्यात, पण असं की शेतकऱ्यांचे शेतीमालाचं एवढं जास्त काही नुकसान झालेलं नाही इकडं हे सध्या तरी. हं. काही जिल्हा काही तर म्हणजे जे म्हणजे तुमाच्या ठिकाणी वावर आहे त्यांचं पाणी तुंबून झालेत नासधूस थोडी हो. शेतातील मालाची. पण हे उघडलं ना, काय झालं, उलट कांद्यावाल्यासाठी लय फायदा आहे. हो, कांदेवाल्यासाठी आणि म्हणजे काय होतं, आता रोप टाकायला येते ना त्यांना. हो, हो, हो.
आणि मी तुम्हाला मागच्या एक व्हिडिओमध्ये म्हणलं होतं का नव्हतं एकदा, तेलंगणात पाऊस होणार आहे, मध्य प्रदेशमध्ये होणार आहे, हो, त्याच्यामुळे म्हणलं ना साहेब. महाराष्ट्रातल्या कांद्याचा भाव वाढणार आहे. सरकारला विचारायची गरज नाही, काहीच नाही. हो साहेब, माझ्या लक्षात आहे. जवळपास 15 दिवस 15 दिवस 34 होता भाव बघा, किती होता? 32 होते कांदे हो. त्यावेळेस म्हणलं होतं. तर त्या शेतकऱ्यांनी ठेवले होते बरं का, एकाचे ना जवळपास 10 ट्रॅक्टर आहेत. तर त्याचं काल फोन आला होता त्यांचा. एका ट्रॅक्टर मागे म्हणले आमचे 50,000 हजार वाचले म्हणे. जास्त आले आम्हाला. भाव वाढले असं साहेब तिकडे. आता 48 49 झाले ना कांदा आता. बापरे, भरपूर झालं साहेब. म्हणजे 49 का? हो. म्हणजे मांग 25-30 आज काही चालूच वाटतंय. हो 32-33 होतं त्यावेळेस. 32-33च्या आसपास, 25 पासून. माझा ते एक कार्यक्रम होता कांद्यावर, तर मी गेलो होतो त्यावेळी. हो ना, हो ना. तुम्ही त्यांना म्हटलं ठेवून द्या म्हणलं होतं निपारवाल्याला बरं बरं जिथे साहेब, जिथे गेलो. तुम्ही हवामानच्या याच्यानुसार तर अंदाज सांगितला तिकडं, म्हणजे तेलंगणा परत त्या तिकडं जे की पावसामुळे त्यांचं नुकसान झालं आणि आवक कमी पडली कांद्याची, म्हणून भाव वाढले सगळे. हम्म. हो, नंबर 1 साहेब खरंच. तेलंगणात पण खूप पाऊस झाला बघा, जसं आपल्याला झाला त्याच्यापेक्षा जास्त झाला तेलंगणा, गुजरात. नंदीग्राम पर्यंत. हो, हो. हा, गुजरातमध्ये पण तुम्ही सांगितलं साहेब, तिकडे पण खूपच पडला आता साहेब. पाऊस होईल आता उत्तर प्रदेश, आपलं मध्य प्रदेशमध्ये होईल आता आपल्यासारखा मुसळधार पाऊस. MP मध्ये. एमपी मध्ये आता उद्याचा. हो का? ग्वालियर ते असा होईल का आपल्याला जसं झाला का सेम तसं गुजरात सारखा. तुमचे साहेब इतर राज्यातले पण लोक भरपूर व्हिडिओ बघते साहेब तिकडे तुमचे. ग्रुप आहेत ना आपले सगळे. हो का? त्यांच्याकरता एक स्पेशल हिंदीमध्ये पण व्हिडिओ बनवून शेअर केला. त्यांना काय करत असतो, हिंदीमध्ये देत असतो आणि इकडं तेलंगणात त्यांच्या भाषेमध्ये. हा, नाही, तेलंगणा ते त्यांचे ऍडजस्टमेंट करून घेते आणि हिंदीमध्ये काय होतं माहिती का, आता आपल्यासारखे साधारण शेतकरी असते त्यांना मराठी कळत नाही, आपली इकडे लँग्वेज. हम्म. हा, तर हिंदीमध्ये त्यांना कळत होतं थोडक्यात. हो. हो साहेब. समज साहेब आता पुढं म्हणजे आता एवढं म्हणजे बरेच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की राहिलेले तलाव ते तर भरले म्हणे आता, म्हणजे भरपूर भरत आले आता. परंतु हेच की अतिवृष्टीचं त्याचं कारण की बरेचसे नुकसान झाले मागच्या काही दिवसात. तसं पण आणखीन एकदा तसा एकदम मोठा पाऊस येणार आहे. पण आपण काय करू, हो. हे शेतकऱ्याचे सोयाबीन खराब होऊ द्यायची नाही. आपल्याला काय करायचंय, आधीच सांगू समजा कोणत्या दिवसात काढायची, हे करायची. हो साहेब, आता सध्या तरी अजून बाकी थोडे सोयाबीनला काही ज्यांच्या म्हणजे नाही, लातूरकर सुरू झालीत ना. हा, काढणी. हा, काढणी चालू झाली. हा, ज्या ठिकाणी समज लवकर. आता आमची 13 सप्टेंबरची आहे ना. 13 सप्टेंबर नाही आपलं 13 जूनची आहे ना. 13 जुलै, 13 ऑगस्ट, 13 सप्टेंबर म्हणजे ह्या 13 सप्टेंबरला 3 महिने होते. हा. तर आमची 20 तारखेच्या नंतर येईल सोयाबीन काढायला. 100 दिवसाचीच व्हरायटी आमची. हा, 100 दिवसाचे. बरं, तुम्ही टाकली. एमपीच्या जाती आणलेल्या आहेत, हो, हो. इंदोरहून आणलेल्या आहेत. त्याला भारी जाती येतात. तुमचे सोयाबीन साहेब ते राहिलेले असेल ते चांगले असेल चांगली. हो, एमपीची जाती आहेत माझ्याकडे, इंदोरच्या लयच भारी येतात. हो, हो. लयच माल आहे, त्याला उतारच येईल यंदा. म्हणजे इतक्या पाऊस काळाला हे झालं. आणि बाकी ज्या जाती आहेत ना, हो, हो. ते 9305 जास्त पाऊस काळ असला की टिकतच नाहीत त्या. हा, म्हणजे लवकर खराब होऊन जात असेल शेंगा त्याच्या. ते नुकसान पण जाहीर झाले साहेब राज्य शासनाच्या माध्यमातून. त्या जिल्ह्यातील जे 4-5 जिल्ह्यात नुकसान झाले होत ना. आपण काय केलं होतं, मुद्दाम ती बातमी एबीपी माझ्याला दिली होती. हा साहेब, तुमची बातमी गेली नंतर तो व्हिडिओ व्हायरल गेला साहेब त्यांच्या. हा, म्हणजे काय झालं, आमच्या शेतकऱ्याला लयच नुकसान झालं परभणी जिल्ह्यात खूपच. तुमचा व्हिडिओ. कोणाचे जनावर वाहून गेले, कोणाचे पाईपलाईन गेले, घर पडले खूप ठिकाणी. तर तुमचा व्हिडिओ साहेब एबीपी माझ्यावर गेला आणि ते डायरेक्ट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आगमनात झालं दुसऱ्या दिवशी. हो. हा, त्यांनी पाणी करायला थेट ते. नाही, गरज होती, कारण की काय झालं, लयच नुकसान झालं. हो साहेब. शेतकऱ्याच्या इतक्या झाल्यात ना खूप लोकांच्या. म्हणजे काही काही जनावर वाहून गेले, शेळ्या वाहून गेल्या. हा, समज जे बांधलेले होते ते समज. हम्म. तुमचा परभणी जिल्हा साहेब आणि तिकडे हिंगोली जिल्ह्यात मेन. हिंगोली. हो. 2 जिल्हे समज. जास्त मी म्हणलं होतं मराठवाड्यात पाऊस होईल म्हणलं होतं. गुजरात तुम्हाला सांगितलं होतं ना मी एके दिवशी फोन मध्ये. सांगितलं ना मी, टाकलं त्या. गुजरात सारखा पाऊस पडेल म्हणलं होतं आपल्याला. हा, ते गुजरातचे व्हिडिओ आले तुमची इकडे आपल्याकडे त्यावेळेस. तसं आणखीन पुन्हा एकदा पाऊस पडतोय आपल्याला. हो, हो. नाही तसं पडणार आहे आणखीन एकदा. तसा पाऊस जर काही वाढला साहेब तर परत लय. पुन्हा येणार आहे एकदा. मी त्याची तुम्हाला नंतर डेट सांगतो. ते आता एक कॉल रेकॉर्डिंग पुन्हा नंतर देतो. बरं साहेब, नक्कीच. हम्म. ओके, ओके. धन्यवाद साहेब.